आपली रोजची सकाळ देवदर्शनाने होते. देवाचा निरोप घेऊन आपण कामाची सुरुवात करतो. हिंदू घरांमध्ये देव्हारा नाही असं होत नाही. सगळेजणच आपापल्या सोयीप्रमाणे घरात देव्हाऱ्याची रचना करतात किंवा जर जागेचा अभाव असेल तर देवदेवतांचे फोटो फ्रेम लावतात आणि त्यांची पूजा करतात. परंतु अजाणतेपणी आपल्याकडून देव्हाऱ्याची जागा चुकते आणि आपल्याला पूजेचा देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही. यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत, फक्त दिशा बदल अपेक्षित आहे. हा बदल वास्तुशास्त्रानुसार सुचवलेला आहे. तुम्हालाही घरात दोष जाणवत असतील, कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल तर देव्हाऱ्याची जागा बदलून पहा. काय सांगावं, तुमची प्रगतीचे मार्ग खुले होतील. चला तर मग जाणून घेऊया कुठे असावं घरातलं देवघर. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, घर स्वतःचं असो नाहीतर भाड्याचं, छोटं असो किंवा मोठं, देवघर असलंच पाहिजे. कारण या स्थळावर सर्वजण नतमस्तक होतात. देवघराची दिशा उत्तर पूर्व असल्यास शुभ मानली जाते. या दिशेने देवघर असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते. उत्तर पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य दिशा. ईशान्य दिशेचे प्रमुख आहेत गुरु बृहस्पती. हे आध्यात्मिक ज्ञान देतात. सकारात्मक ऊर्जेचा संचार याच दिशेने होत असतो. वास्तुपुरुष जेव्हा धर्तीवर आले तेव्हा देखील त्यांचे शिर ईशान्य दिशेने होते. म्हणून देवघरासाठी ईशान्य दिशा महत्वाची ठरते. काही कारणास्तव ईशान्य दिशेने देवघर करणे जमत नसेल तर पूर्व दक्षिण दिशेचा वापर करावा. परंतु केवळ दक्षिण दिशेने देवघर नसावे, कारण ती यमाची दिशा आहे. पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेने असेल तर पूजेचे संपूर्ण फळ मिळते आणि पूजा संपन्न होते. आता बघूया की देवघर कुठे नसावे. अनेकदा जागेच्या अभावामुळे आपण कोनाडा पाहून देवघर बनवून मोकळे होतो. तसं असलं तरी देखील देवघराचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आणि देवपूजेतून प्रसन्नता मिळण्याच्या दृष्टीने काही जागांची निवड प्रकर्षाने टाळावी. अशा ठिकाणी देवघर असेल तर घरात अकारण क्लेश होतात, आर्थिक हानी होते आणि कुटुंब प्रमुख नाखुश राहतो. शिडीच्या खाली देवघर असू नये, वरती जिना आणि जिन्याच्या खाली देवघर असं असू नये. शौचालयाच्या जवळपास देवघर असू नये, म्हणजेच बाथरूमच्या अगदी समोरच देवघर असू नये. शयनकक्ष अर्थात बेडरूम मध्ये सुद्धा देवघर असू नये. घराची आडगळीची जागा किंवा कोनाडा, बेसमेंट, स्टोर रूम अशा ठिकाणी सुद्धा देवघर करू नये. मंडळी, अशा रीतीने देवघराची जागा निश्चित करून दिवसभरातून किमान 5 मिनिटं तरी देवाच्या सानिध्यात घालवली पाहिजेत. त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदेल. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.